नाशिकमध्ये छगन भुजबळांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या ओबीसी मूक मोर्चाला भर पावसात सुरुवात झाली आहे। मोठ्या संख्येने भुजबळ समर्थक या मोर्चात सहभागी झाले। मराठा मूक मोर्चानंतर ओबीसी मोर्चा निघालेला आहे। दरम्यान भुजबळांच्या समर्थकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना पाठिंबा देण्यासाठी आज नाशिकमध्ये एक भव्य आणि विराट मोर्चाचा आयोजित करण्यात आलेला आहे। खरं तर भुजबळांना जे काही महिन्यांपूर्वी बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी अटक करण्यात आलेली होती, नेमकी हीच कारवाई अन्यायकारक आहे असं म्हणत त्यांच्या समर्थनार्थ आज नाशिकमध्ये भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हे जे आयोजक आपल्या सोबत आहेत, सर मला सांगा, या 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 मोर्चाच्या मागे अनेक राजकीय कारणं आहेत असं देखील बोललं जात आहे। काय कारण आहे नेमकं? असं कुठलंही कारण नाही आहे। साहेबांना अटक होऊन आज जवळजवळ 7-8 महिने झाले आहे। आमचा उद्देश फक्त यातून एवढाच आहे की कुठले राजकीय कारण याच्यामध्ये मला तर काही जाणवत नाही आहे। फक्त साहेबांमागे पाठबळ उभं करणं हा याच्या मागील आमचा मुख्य हेतू आहे। आमचा हा जो मोर्चा आहे हा भुजबळ साहेबांच्या पाठिंब्यासाठी आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून स्वयंपूर्तीने इथे लोक आलेले आहेत, भुजबळ प्रेमी आलेले आहेत। आणि आमचा याच्यात ह्या मोर्चामध्ये आमच्या मागण्या की भुजबळ साहेबांना, राज्य सरकारला आम्ही विनंती करतोय की उच्चवर्णीय राजकारण्यांना जामीन मिळालेला आहे अशा बऱ्याचशा केसेसमध्ये। तर या केसेसमध्येही भुजबळ साहेबांना त्यांच्या वयाचा विचार करून सहानुभूतीने त्यांना जामीन मिळावा ही अशी आमची न्यायव्यवस्थेला व राज्य सरकारला कडकडीची विनंती आहे। आजच्या मोर्चामध्ये बघत असाल आपण की लाखोच्या संख्येने भुजबळ साहेबांच्या पाठीमागे या सर्व समाज घटक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। ओबीसी समाज जरी ते जमा झाला तरी देखील राष्ट्रवादी या सगळ्यातनं बाहेर नाही आहे। परवाच अजितदादांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की सन्माननीय धनंजयजी मुंडे साहेब, जितेंद्र जावळ साहेब आणि जयदत्तजी क्षीरसागर साहेब या मोर्चामध्ये येत आहेत। एकूणच आपण बघू शकतो की या मोर्चामागे कुठलाही राजकीय कारण नाही आहे, फक्त भुजबळांवरती असलेलं प्रेमापोटी भुजबळांना पाठिंबा देण्यासाठी हा मोर्चा आहे असं या सगळ्या ज्या आयोजकांचं म्हणणं आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।